प्रेक्षकांनो, तू भेटशी नव्याने या मालिकेचा मोस्ट अवेटिंग एपिसोड तुम्ही ऐकत आहात आजचा, म्हणजेच 11 डिसेंबरचा. गौरी आता कॉलेजच्या रेकॉर्ड रूम मध्ये गेली आणि विचार करते की सरांचं वय साधारण 44-45 पर्यंत असावं. मग ते कॉलेजच्या कुठल्या इसवी सणामध्ये असतील, कदाचित 95 वगैरे. आता गौरीने तिथल्या सगळ्या फाईल्स शोधायला सुरुवात केली आहे. गौरीची काकू आता जरा वेगळीच ट्रिक वापरते इकडे प्रेक्षकांनो. आता ती तिच्या डोळ्यामध्ये रडूबिडू आणते, असं पाणी बिणी आणते आणि या गौरीच्या आईकडे जाते. आता त्यांनी एकामागोमाग एक असे सीन दाखवलेत, पण आजचा भाग बघत राहा, मजा येणार आहे तुम्हाला बघायला. ही गौरीची काकू मोठ्याने गळे काढत असते. अरे देवा, तर ती घाबरते ना गौरीची आई. काय गो शोभा, काय झालं? आता ती गौरीची काकू म्हणते, अगो आओ वहिनी, काय झालं म्हणून काय विचारता, अहो आपला मन्या. आता गौरीची आई म्हणते, मन्याला काय झालं? आता काकू म्हणते, अहो मन्याला त्याच्या शाळेत मला बोलवलं होतं, त्याच्या शिक्षिकेने. मन्या रात्रभर झोपत नाही हो, सगळं गणित बिघडलं हो मन्याचं. आता ती गौरीची आई म्हणते, अगं पण काय झालं मन्याला, का झोपत नाही तो? आता ही काकू म्हणते, काय म्हणून काय विचारता वहिनी? अहो आपली गौरी आपल्या घरी कधीच येणार नाही या विचाराने आपला मन्या हमसून रडत होता हो. मन्या आपला पोरगा. अहो वहिनी, फारच मनाला लावून घेतलं हो आपल्या पोरानं. अहो वहिनी, ही बाई वहिनी फार छान म्हणते प्रेक्षकांनो. आता पुढे म्हणते, वहिनी अहो लहान लेकरासाठी गौरीला माफ करा हो, आमच्यासाठी सोडा, पण त्या मन्यासाठी तरी. नाही तर मन्यानं आपल्या जीवाचं बरं वाईट करून घेतलं म्हणजे. या गौरीच्या आईला इमोशनल ब्लॅकमेल करते ती. आता काकू म्हणते, अहो मी काय सांगते बघा ना वहिनी, ऐका ना. आता या माधवीताई म्हणतात, काय बोलते शोभा, कळतंय का तुला? आता लगेच ही काकू म्हणते, बघा गौरीचं नाव ऐकल्यावर तुमच्या डोळ्यात पाणी आलं की नाही? गौरीची आई म्हणते, त्याचा काही संबंध नाहीये, मी कांदा चिरते म्हणून पाणी आलं. मग आता लगेच काकू म्हणते, अहो वहिनी, का स्वतःला फसवताय? राहिलं आपण कोणाला काही सांगू नये. तुम्ही काय करा, म्हणजे मन्याला बरं वाटेल म्हणून गौरीला भेटून या ना. आता लगेच ही गौरीची आई म्हणते, अगं तिने सांगितलंय ना स्वतःच्या तोंडाने, पाचपुतेने तिच्या घरी पाय नाही ठेवायचा म्हणून, आणि मी वर तोंड करून तिच्या घरी जाऊन भेटून येऊ का? आता ही काकू म्हणते, अहो वहिनी, अहो घरी नका जाऊ, अहो कॉलेजला जा ना, तिथे जाऊन भेटा तिला. कॉलेजला भेटायला काय हरकत आहे? नाही म्हणजे आता गौरीची आई काही बोले ना. आता काकू म्हणते, असं काय करता वहिनी, जा ना, सगळ्यांना त्रास होतोय, पण तुम्ही काही तुमचा हेका सोडू नका, राहा तशाच. असं शेवटचं वाक्य ती राग बोलते आणि निघून जाते. पण आता गौरीची आई रडते, पण रडताना जरा आज फनीच दिसलीये गौरीची आई, नाही का? असो, तर आता बघा प्रेक्षकांनो, इकडे गौरीने ते सगळे डॉक्युमेंट्स काढलेत, फाईल वगैरे, आणि त्यावरती माहीने जो करारनामा लिहिलेला असतो ना, तो करारनामा गौरीला अचानक सापडतो. गौरीला त्या फाईलमध्ये अभिमन्यू राजे शिर्के हे नाव दिसतं. तेव्हा गौरी विचार करते, अय्या, सर पण याच कॉलेजला होते का? म्हणजे सर माही तन्वीला ओळखत असतील, पण सरांना तन्वीचा का राग येत असेल? त्यांचं काय बिनसलं असेल? म्हणजे माहीचं आणि त्यांचं काही वाकडं असेल का? माही तर कॉलेजची जान होता ना, मग सरांना काय एवढा राग येत होता त्यांचा? मागे तर ज्या वेळेला माहीची कविता, त्याची पानं सगळीकडे पसरली होती, तेव्हा सुद्धा सरांनी ते पान फाडून फेकून दिलं होतं. माहीचं नाव काढलं ना की सर चिडतात, असं का? आता गौरीला बरेच प्रश्न पडले, पण वाचावं ते आधी पटकन झटकन, म्हणजे सगळ्या प्रश्नांची उत्तर आपोआप मिळतील. पण गौरी आपलं तिच्या मनाशी चर्चा करत बसली आधी. मग आता गौरी विचार करते, कदाचित म्हणजे सरांना तन्वी आवडत असेल का, म्हणून माहीशी त्यांचं काही भांडण असेल का? अरे देवा, आता ही कुठे चालली आहे, हिने ट्रायंगलच बनवलाय. आता ती विचार करते, अभिमन्यू सरांना कदाचित तन्वी आवडत असेल, म्हणून कदाचित माहीची आणि त्यांची खुन्नस असू शकते. पण तन्वीचं प्रेम तर माहीवर होतं ना. पण आता कसं कळेल मला हे खरं आहे का खोटं आहे? सरांना विचारावंच लागेल. नाही, त्यांना विचारलं तर ते मला फाडूनच खातील. त्यांना काही विचारता येणार नाही, मग काय करू? मॅडमलाच विचारावं लागेल. आता तेवढ्यात तिथे ती रागिणी येते बरं का प्रेक्षकांनो, आणि उगाच खाडखुड करते काहीतरी, आणि काहीतरी शोधते आणि निघून जाते. आता गौरी तोपर्यंत लपलेली असते रागिणी जाईपर्यंत, आणि आता गौरी रागिणी गेल्यानंतर ती फाईल उघडते, आणि त्यामध्ये माहीचा जो करारनामा असतो ना, तो लिहिलेला असतो की मी माही अभिमन्यू राजे शिर्के उर्फ माही. ते वाक्य ती वाचते, आणि आधी तर ती शॉकच होते, म्हणजे तिला आता फायनली कळलंय की अभिमन्यू सरच माही आहेत. आणि आता ती पुढे ते सगळं वाचते,
गौरी पुढे वाचत असते, 19 नोव्हेंबर या रोजी जे काही कॉलेजमध्ये घडलं त्याची संपूर्ण जबाबदारी मी घेतो आणि मी या कॉलेजमधून बाहेर पडतो. आता हे सगळं वाचलं बिचारीने आणि तिच्या हातातून फाईलच खाली पडली होती आणि झालेल्या सगळ्या घटनांचा आता गौरीला उलगडा झालाय. फायनली तिला कळलंय की अभिमन्यू सरच माही आहेत. आता प्रेक्षकांनो, मला तुम्ही तुमच्या मनातल्या खऱ्या खऱ्या कमेंट सांगायच्या आहेत आज. आता मला असं वाटलं होतं की गौरीला हे ऐकून जरा धक्काच बसेल. म्हणजे कुठली बायको आपल्या नवऱ्याची लव्ह स्टोरी ऐकून खुश होते का सांगा बरं मला. नाही म्हणजे जेन्युइन उत्तर द्या मला. आता ही गौरी त्या अभिमन्यू आणि तन्वीची लव्ह स्टोरी ऐकून खुश झाली आहे. आता ती आधी तर विचार करते, माही म्हणजे तन्वीच्या लव्ह स्टोरीतला माही म्हणजे अभिमन्यू सर. एवढी एक्साइटेड झालीये की काय सांगू तुम्हाला. हे पुढचे वाक्य गौरी खूप सुरेख बोलते. तन्वीने ज्याच्यावर मनापासून प्रेम केलं तो माही म्हणजे अभिमन्यू सर. म्हणजे सर जिच्यामुळे दुखावले गेले ती मुलगी तन्वीच आहे. आता गौरी या गोष्टीचा खूप विचार करायला लागते. पण आता बघा प्रेक्षकांनो, मध्ये त्यांनी रागिणीचा आणि या गौरीच्या आईचा सीन दाखवलाय. आता रागिणी त्या गौरीच्या आईला खूपच ओरडते आणि कारण नसताना. रागिणी म्हणते, पायरी सोडून वागायची सवयच आहे का तुम्हा सगळ्यांना, आणि स्पेशली तुमच्या पोरीला. तोरा तर महाराणीच आहे, तिचा काम कॅन्टीन मध्ये करते. नाही, तिने जेव्हा इथे ऍडमिशन गेलं ना तेव्हाच मी ओळखलं होतं तिला. नाही तिला नाही हो, तुमच्या नवऱ्याला. हे कॉलेज आहे ना तुमच्यासारख्या भिकारड्या लोकांसाठी नाहीच आहे. हाऊस आहे ना तुम्हाला खूप मोठं व्हायची. मराठीमध्ये एक म्हण आहे, बेडकाने कितीही छाती फुगवली ना तरी त्याचा काही बैल होत नसतो. आता ती गौरीची आई म्हणते, अहो काय बोलताय तुम्ही, माझ्या गौरीने काय बिघडवलंय तुमचं. रागिणी म्हणते, तिने माझं सर्वस्व हिरावलंय, तिने हे बिघडवलंय माझं. अभिशी लग्न करून तिने खूप मोठी चूक केली आहे. रागिणीने उगाच त्या गौरीच्या आईला धमकी दिली आहे. रागिणी म्हणते, नाही तुमच्या पोरीला तिच्या आयुष्यातून उठवलं ना तर नावाची रागिणी नाहीये मी. गौरीची आई घाबरली ना आता. रागिणी म्हणते, तुमचं तुमच्या मुलीवर जरा जरी प्रेम असेल ना तर तिला ताबडतोब घेऊन जा घरी, नाहीतर तिचं काही खरं नाहीये. नाही म्हणजे या नाहीतर तिच्या 13व्याचं जेवण जेवायला. आता असं ऐकल्यावर कुठल्या आईला भीती वाटणार नाही प्रेक्षकांनो. आता ही बाई घाबरली ना. रागिणी म्हणते, ही पोकळ धमकी नाही देते मी. नाही पोकळ धमकी नाहीये ही, हा रागिणीचा शब्द आहे तुम्हाला. आता दिवस मोजायला सुरुवात करा, वेळ फार कमी राहिलाय तुमच्याकडे. आता ही रागिणी असं धमकवते आणि तिथून निघून जाते. पण आता गौरीच्या आईला काही सुचेना सुधरेना, काय करावं कुठे जावं. पण आता प्रेक्षकांनो, गौरीने एक छोटासा प्रयत्न केलाय अभिमन्यू सरांना एक्सपोज करायचा. आता गौरीने दोषाचा हात धरलाय आणि दोषाला म्हणते, चल ये इकडे. आता गौरी अभिमन्यू सर जिथे आहेत ना तिथे मागे जाऊन उभी राहते आणि दोषाला म्हणते, दे तुझा फोन. दोषा म्हणतो, अगं कुठे आणलेस तुम्हाला, कशाला फोन मागतेस. आता गौरी म्हणते, थांब जरा, तुला काहीतरी दाखवायचंय. आता दोसा म्हणतो, पण तुझा फोन कुठे गेलाय, गॅसवर जाळला का काय तू. आता ही गौरी म्हणते, थांब रे दोषा जरा, थांब जरा. दोसा म्हणतो, कोणाला फोन लावलाय तू. गौरी म्हणते, अभिमन्यू सरांना. आता गौरी फोन लावते आणि म्हणते, हॅलो माही बोलतोय ना. आता अभिमन्यू सर पटकन बोलून जातात, हा बोलतोय, बोला. आता अचानक अभिमन्यू सरांना लक्षात येतं की नाही माही म्हणून आपली काहीही ओळख नाहीये. आणि मग लगेच अभिमन्यू सर म्हणतात, सॉरी रॉंग नंबर आहे हा. आता ही गौरी दोषाला म्हणते, दोषा तो माही आहे बघ, माही. आता दोषा पण आश्चर्यचकित होतो. बिचारा दोषा अचंबितच झालाय, त्यालाही माहिती नव्हतं ना की अभिमन्यू सरच माही आहेत. आता अशा प्रकारे या गौरीने दोषाला ओळख पटवून दिली अभिमन्यू सरांची माही म्हणून. आता इकडे गौरीची काकू वाट बघत असते गौरीच्या आईची, कुठे गेल्या, अजून का नाही आल्या, काय झालं कोणास ठाऊक, कॉलेजमध्ये नुसतं गौरीला तर भेटायचं होतं. आता ती गौरीची आई आले पण ब्लँक होऊन. गौरीच्या आईला काही सुचेना काय बोलावं. काकू खूप विचारते, अहो काय झालं वहिनी, असं का बघताय तुम्ही, असं का बसल्या, गौरी काय म्हणाली तुम्हाला, गौरीला भेटायला गेला की नाही का दुसरीकडेच गेला होता भलतीकडे. अहो वहिनी बोला ना वहिनी. आता हा सगळं उलटा इफेक्ट झालाय प्रेक्षकांनो. आता ही गौरीची आई म्हणते, नाही काही झालं तरी माझी गौरी त्या राज शिर्केच्या घरात आता एकही दिवस राहता कामा नये. काकू विचार करायला लागते, हे काय झालं आता नवीन. आता काही झालं तरी गौरीची आई गौरीला घरी घेऊन येते वाटतं. पण आता प्रेक्षकांनो, गौरीने एक अनोखाच निर्णय घेतलाय. काय तो तुम्हाला एपिसोडच्या शेवटी सांगते. आता बघा, ही गौरी आलीये घरी
घरी आल्यावर ती मॅडमला काय हवं नको ते बघते आणि अभिमन्यू सरांच्या खोलीत जाते. अभिमन्यू सर वेड्या पिशासारखे तो तन्वीचा तुटलेला हार्टचा कागद शोधत असतात. आता गौरी आल्यावर ते वैतागतात आणि म्हणतात, काय आहे तुझं इथे, जा इथून. गौरी म्हणते, अहो असं काय करताय सर, मला अभ्यास करायचा आहे, मला आतमध्ये येऊ द्या ना. आता अभिमन्यू सर दरवाजा उघडतात. मग गौरी बघते तर काय, एवढा मोठा पसारा. आता गौरी म्हणते, बाप रे, हे सगळं काय आहे सर. अभिमन्यू सर म्हणतात, तुला काय करायचंय या पसाऱ्याशी, तू जा इथून. गौरी म्हणते, तुम्ही काही शोधताय का, सकाळी जे हरवलं ते हवंय का तुम्हाला. अभिमन्यू सर म्हणतात, तू जा ना बाई इथून, काय तुला पुस्तक बिस्तक पाहिजे ते घे आणि जा. आता गौरी तो कागद दाखवते आणि म्हणते, हे हवंय का तुम्हाला. मग अभिमन्यू सर ते बघून जरा आश्चर्यचकित होतात. आता हा प्रोमो आपल्याला पाठ झालेला आहे 8 दिवसापासून. अभिमन्यू सर ते बघतात आणि जरा टेन्शन मध्येच येतात. आता पुढे गौरी काय म्हणाली ते सांगते. आधी तर अभिमन्यू सर म्हणतात, हा तुला कुठे सापडला कागद गौरी. नाही म्हणजे हा कागद म्हणजे मलाही कळलं नाही, मॅडमच्या खोलीत गेलो तेव्हा हा कागद दिसला मला. सर बोलता बोलता तो कागद पटकन गौरीच्या हातातनं घेऊन टाकतात. मग गौरी म्हणते, काही हरकत नाहीये, तुम्हाला नसेल सांगायचं तर नका सांगू, काही जबरदस्ती नाहीये माही. आता असं म्हटल्यावर बापरे, अभिमन्यू सरांच्या पायाखालची जमीनच सरकली आहे. अभिमन्यू सर म्हणतात, माही, कोण माही. नाही नाही, म्हणजे तुझा काहीतरी गैरसमज होतोय, मी नाही ओळखत कुठल्या माहीला. गौरी म्हणते, हो सर, खरंच का. विद्यावंत पेठे कॉलेजचा 1990च्या बॅचचा विद्यार्थी माही, तो माही जो कॉलेजची जान होता, तो माही ज्याच्याशिवाय कॉलेजचं एकही फंक्शन पूर्ण झालं नाही, तो माही ज्याच्याशिवाय कुठल्या स्पर्धेमध्ये कॉलेज कधीच जिंकू शकलं नाही, तो माही जो कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी लढायचा, तो माही जो विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवायचा, घराला मदत करण्यासाठी शिक्षण घेता घेता पार्ट टाइम जॉब करायचा, तो माही ज्याच्या आईच्या वडापावच्या गाडीवर सतत गर्दी असायची. म्हणजे कॉलेज मध्ये असताना हा माही मित्रांच्या गळ्यातला ताईत होता आणि प्रिन्सिपल पद्मिनी गाडगीळ यांच्या मुलीवर म्हणजे तन्वीवर जीवापाड प्रेम करणारा तो माही म्हणजे अभिमन्यू राजशिर्के सर, तुम्हीच आहात माही. आता असं बोलल्यावर अभिमन्यू सरांच्या डोळ्यात टचकन पाणी आलंय. गौरी म्हणते, नवल वाटतंय ना तुम्हाला, मला हे सगळं कसं कळलं, मी तन्वीची डायरी वाचली, त्या डायरीमधनं मला हे सगळं कळलंय. आता अभिमन्यू सर गौरीकडे बघतच राहतात. आता ते गौरीला म्हणतात, तुला डायरी कुठे सापडली गौरी. गौरी म्हणते, पहिली डायरी मला आपल्या कॉलेजच्या लायब्ररीत सापडली, दुसरी डायरी मला पद्मिनी मॅडमच्या कपाटामध्ये म्हणजे जुन्या वस्तूंच्या बॉक्समध्ये आढळली. सर, मी तुम्हाला किती वेळेला विचारलं, माही नक्की कोण आहे, तन्वीला तुम्ही ओळखता का, माहीला ओळखता का, तुमचा या सगळ्याशी काय संबंध आहे, मॅडमशी संबंध आहे का, तुम्ही का नाही सांगितलं सर मला, का लपवलं तुम्ही हे सगळं माझ्यापासनं, का लपवलं सांगा ना सर. अभिमन्यू सर आता म्हणजे त्यांच्या गळ्यापर्यंत आलंय सांगायसाठी सगळं. गौरी म्हणते, कबूल करा सर, तुमचं तन्वीवर खूप प्रेम होतं किंवा आहे आणि म्हणूनच. आता पुढे काही बोलणार गौरी, तेवढ्यात अभिमन्यू सर म्हणतात, हे सगळं खोटं आहे, माझं तन्वीवर प्रेम वगैरे अजिबात नाहीये, माझा तिच्यावर फक्त आणि फक्त राग आहे. त्या मुलीने विश्वासघात केलाय माझा आणि माझ्याशी लग्न करेल असं म्हणून तिने श्रीमंत मुलाशी लग्न केलं, माझं त्या मुलीवर कसं काय प्रेम असेल. गौरी म्हणते, तन्वीने दुसऱ्या कोणाशी लग्न केलं. अभिमन्यू सर म्हणतात, हो, अशी लग्न करून माझ्या पुढे उभी राहिली ती तन्वी शिरीष गाडगीळ. मग गौरी म्हणते, असं कसं होईल, मॅडमनी तर तुमच्या लग्नाला परवानगी दिली होती ना. अभिमन्यू सर म्हणतात, अगं हे काय झालं, कशामुळे झालं, गेली 25 वर्ष याच प्रश्नांची उत्तर मी शोधतोय, पण मला अजूनही सापडलेलं नाहीये या प्रश्नाचं उत्तर. गौरी म्हणते, नाही नाही, तन्वी असं करणं शक्यच नाही, तिचं खूप प्रेम होतं माहीवर, खूप म्हणजे खूप प्रेम, ती अशी का वागली असेल. मग माही म्हणजे अभिमन्यू सर म्हणतात, तसंच माहीचा पण तिच्यावर खूप विश्वास होता ग गौरी, त्यालाही वाटलं होतं की गौरीने असं करणं शक्य नाही, पण गौरीने ते केलंय, दुर्दैवाने ते केलंय आणि हे कटू सत्य अभिमन्यू राजशिर्के अजूनही पचवतोय. तेही गौरी म्हणते, नाही नाही, तुमचा काहीतरी गैरसमज होतोय, गौरी असं करणं शक्यच नाहीये. अभिमन्यू सर चिडून म्हणतात, तुला काय माहिती ग तन्वीबद्दल,
तिची वकिली करायला आलीयस का तू इथे? समजतेस कोण तू स्वतःला? गौरी म्हणते तुम्ही मला काहीही बोला पण माझा यावर विश्वास बसणार नाहीये. तन्वीने हे सगळं करण्याच्या मागे काहीतरी वेगळं कारण असणार आहे तन्वीचं. मी भेटेल ना तिला, विचारेल तिला काय कारण आहे. अभिमन्यू सर म्हणतात ते शक्य नाहीये. गौरी म्हणते का शक्य नाहीये? तिने तुम्हाला भेटायला नकार दिला असेल पण मला तर ती भेटेल ना. मी तुमची ओळख नाही सांगणार, मॅडमची सांगेल हवी तर. आता अभिमन्यू सर ओरडतात आणि म्हणतात अगं नाही ग, ते शक्य नाहीये, ते कधीच शक्य होणार नाही आता, कारण तन्वी या जगातच नाही. आता हे बोलताना अभिमन्यू सरांच्या डोळ्यात मात्र पाणी आलंय प्रेक्षकांनो. तर असा होता हा आजचा भाग. पण प्रेक्षकांनो मला सांगा, जगातली पहिलीच अशी बाई असणारी ही की नवऱ्याच्या लव्ह स्टोरीवर खुश होते. असो तर आता पुढच्या भागात बघा, गौरीने एक वेगळाच निर्णय घेतलाय. मला असं वाटतंय की कदाचित गौरीला कळलं की तिचा चेहरा तन्वी सारखा आहे. आता गौरी अभिमन्यू सरांना म्हणते जी गोष्ट कधी माझी नव्हतीच ती माझी समजत होते मी, ती गोष्ट तर तन्वीची होती. नाही, मी खूप मोठी चूक करून बसले आणि आता ही मंगळसूत्र काढून या सरांच्या हातात वापस देतीये. आता प्रेक्षकांनो त्यांनी दाखवायला असं दाखवलंय पण मला नाही वाटत अभिमन्यू सर आणि गौरी या दोघांचं नातं तुटेल. आता एंडला हे दोघं जण एकत्र येतील हे खरंय. तर आता बघूयात येणाऱ्या पुढच्या 2-3 भागामध्ये नेमकं आपल्याला काय बघायला मिळेल, कसा होता आजचा. आणि ज्यांनी चॅनल नसेल सबस्क्राईब केले त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा आणि मला सांगा काय वाटतं तुम्हाला, खरंच गौरी अभिमन्यू सरांना सोडून निघून जाईल का? मला तरी वाटतं की नाही जाणार. तुमच्या कमेंट्स मला आवर्जून कळवा आणि आजचा भाग कसा वाटला तेही सांगा. भेटूयात उद्या रात्री पुन्हा एकदा. तू भेटेशी नव्याने या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत धन्यवाद.